जय हरी माऊली. ज्ञानेश्वर माऊलींची भव्य दिव्य अशी पालखी पंढरपूरकडे जाताना आपण दरवर्षीच बघतो. त्यामध्ये दिवे घाटासारखा सुंदर असा टप्पा असतो. उभे रिंगण, गोल रिंगण, नीरा स्नान आणि दोघी भावांची बंधुभेट हे आपण बघतो. ऐश्वर्य अशी वारी आणि वारीचे सुवर्ण क्षण आपण डोळ्यांमध्ये साठवतो. पण कधी कोणी विचार केलाय का माऊलींच्या परतीचा प्रवास हा कसा असतो? तर आज आपण या व्हिडिओमध्ये माऊलींच्या परतीचा प्रवास कसा असतो हे बघणार आहोत. मी ऐश्वर्या महेंद्र सावंत गाथा महाराष्ट्राची या आपल्या युट्यूब चॅनल मार्फत आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जसं आपण यावर्षी बघितलं, 19 जून 2025 वार गुरुवार रोजी माऊलींची पालखी ही पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाली. तसेच 5 जुलै 2025 वार शनिवार रोजी माऊलींची पालखी ही पंढरपूरमध्ये दाखल झाली. त्यामध्ये लाखो भाविक पालखीमध्ये सामील होऊन ज्ञानेश्वर माऊली आणि जगाचा करता धरता विठ्ठल पांडुरंग यांच्या भेटीचे साक्षीदार बनले. पांडुरंगाचं दर्शन घेऊन वारकऱ्यांनी तर घरचा मार्ग धरला, परंतु माऊलींच्या परतीच्या मार्गाचं काय? तर 6 जुलै आषाढी एकादशी करून त्यानंतरच्या पौर्णिमेला माऊलींच्या परतीचा प्रवास चालू होतो. त्यानंतर या दिवशी माऊलींची पालखी ही गोपालपूरमध्ये दाखल होते. तिथे गोपालकाला होतो व माऊलींची पालखी ही विठ्ठल मंदिरामध्ये जाते. तिथे दर्शन घेऊन माऊलींच्या परतीचा प्रवास हा सुरू होतो. म्हणजेच 10 जुलै 2025 वार गुरुवार रोजी माऊलींच्या परतीचा प्रवास हा सुरू होणार आणि पहिला मुक्काम हा वाखरी येथे असणार. त्यानंतर 11 जुलै 2025 रोजीचा मुक्काम हा वेलापूर येथे असतो व 12 जुलै 2025 चा नातेपोते येथे तिसरा मुक्काम असतो. 13 जुलै 2025 रोजी पालखी ही नातेपोते येथून सकाळी निघून फलटणला मुक्कामी असते. तसेच 14 जुलै 2025 ला पाडेगावला मुक्काम असणार. 15 जुलै 2025 रोजी पालखी पाडेगाव येथून निघून वाल्हेला मुक्कामी असणार. 16 जुलै 2025 रोजी पालखी वाल्हे येथून निघून कुठेही न थांबता सासवड येथे मुक्कामी थांबते. यानंतर 17 जुलै 2025 रोजी सासवड सोडून माऊलींची पालखी ही हडपसर मध्ये मुक्कामी असणार. यानंतर 18 व 19 जुलै 2025 या दोन्ही दिवसांचा मुक्काम पुणे येथे भवानी पेठेमध्ये असतो. तसेच 20 जुलै 2025 ला पालखी पुणेमधून निघून आळंदी येथे पोहोचते आणि 21 जुलै या दिवशी आळंदी नगर प्रदक्षिणा केली जाते. त्यानंतर हजेरी मारुती मंदिरामध्ये नारळ प्रसाद दिला जातो व संत ज्ञानेश्वर माऊली हे मंदिरामध्ये जाऊन समाधिस्थ होतात. या पूर्ण प्रवासामध्ये काही वारकरी माऊलींसोबत आळंदी ते पंढरपूर व पंढरपूर ते आळंदी कायम सोबत असतात. यामध्ये निष्ठावंत वारकरी, विनेकरी व मंदिराचे विश्वस्त हे सामील असतात. जो उत्साह हा जाताना असतो तो जल्लोष आणि उत्साह हा येताना नसतो. पंढरपूरकडे जातानाचा प्रवास हा 17 दिवसांचा असतो, परंतु येतानाचा प्रवास हा फक्त 11 दिवसांचा असतो, कारण त्यामध्ये चालण्याचे अंतर हे जास्त असते. तर असा असतो माऊलींच्या परतीचा प्रवास. तर पुढच्या वर्षी कोण कोण वारकरी हे माऊलींच्या परतीच्या प्रवासामध्ये सामील होणार आहेत हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हरी माऊली.